म्हणजे मी मुंबईच्या दृष्टीने दोनदा प्रश्न याच्यासाठी विचारतो की तुम्ही देशातल्या बऱ्याच निवडणुका जिंकलेल्या आहेत, बरीच राज्य जी असं वाटत होतं की ही भाजपची कधीच होणार नाहीत, ती राज्य सुद्धा तुम्ही घेतलेली आहेत, दक्षिणेत सुद्धा तुम्ही आता गेलात. पण मुंबई महानगरपालिका अजून भाजपला मिळवता आलेली नाहीये. मागच्याही वेळेला यावेळी होणार नाही, 100% होणार. मागच्या वेळेला बघा ते 84 होते, आम्ही 82 होतो. हो. म्हणजे आमचा महापौर बसत असताना सुद्धा देवेंद्रजींना मला वाटतं त्यावेळेला काय बोलणं झालं असेल आणि आम्ही महापौर पद पण त्यांना देऊन टाकलं. हो. आणि आता तुम्हाला सांगते की मुंबईचं नेतृत्व अमित साटम करतात. बरोबर. आमदार आहेत आणि प्रचंड अग्रेसिव्ह आणि तितकंच प्रगल्भ असं व्यक्तिमत्व आहे. आशिषजी शेलार यांची जोड तिथे आहे. बरोबर. आशिषजी शेलार हे मुंबईचे अध्यक्षही राहिलेत, मंत्री होते, आताही मंत्री आहेत. ते पण एक असं चांगल्या पद्धतीचं काय म्हणतो आपण काम करणारं, ज्यांना चांगल्या पद्धतीने मुंबई समजते, अशातले आशिषजी आहेत. आमचे प्रवीण भाऊ दरेकर त्या ठिकाणी आहेत. म्हणजे स्वयंपूर्ण ज्या सोसायट्यांचा जो विकास आता काम चालू आहे, तर त्याच्यामध्ये प्रवीण भाऊंचं पण फार मोठं योगदान आहे. प्रसाद लाड तिथे आहेत, जे आता तुम्ही बघितलं की बीएसटीचं जे आता इलेक्शन झालं ते कामगार क्षेत्रामध्ये ते आहे. तर त्याच्यामुळे असे दिग्गज मंडळी, म्हणजे अशी मला कित्येक नावं सांगता येतील. आमचे योगेश सागरजी आहेत, आमचे अतुल भाटकळकर आहेत, अशी कित्येक नावं सांगता येतील मला. एवढे सगळे मिहीरभाई आहेत, आमचे मनोज कोटक आहेत, असे एकापेक्षा एक आहेत. किती तुम्हाला नावं सांगू, एवढे सगळे जण आहेत. आणि हे सगळे दिग्गज आहेत, हे ज्यांना मुंबई फार चांगल्या पद्धतीने त्यांना कळतीये, असे लोक आज त्या ठिकाणी नेतृत्व करतात. आणि या वेळेला तुम्हाला मी सांगते की अमितजींच्या नेतृत्वामध्ये मुंबईमध्ये सुद्धा आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचं यश त्या ठिकाणी संपादन करू आणि महायुतीचा महापौर हा मात्र त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल.